वाङ्मय रसिको हो, नमस्कार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या विविध प्रकारच्या बोलीभाषा, महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून डोंगरदऱ्यातून विखुरलेला मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास आणि इथल्या खेड्यापाड्यातून वर्षानुवर्ष रुजलेली लोकसंस्कृती, अशी ही मराठी संस्कृतीची जी त्रिधारा आहे ती आपल्या समग्र साहित्यातून प्रभावीपणे अभिव्यक्त करणारे, आविष्कृत करणारे गोपाल नीलकंठ दांडेकर म्हणजे गोनीदा हे एक थोर मराठी साहित्यिक, बहुआयामी मराठी साहित्यिक, केवळ मराठीच नव्हे तर भारतीय पातळीवरचे एक अत्यंत मोठे कादंबरीकार आहेत. यात आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा संशय उरू नये असं त्यांचं आजवरचं कर्तृत्व आहे. एक मनस्वी प्रतिभावंत आहे. म्हणजे आपल्या आयुष्यक्रमामध्ये असंख्य पायवाटा ज्यांनी तुडवलेल्या आहेत, निसर्गाच्या नानाविध रूपांनी नटलेले प्रदेश त्यांनी आपल्या पायाखाली घातलेले आहेत, असे एक मनस्वी प्रतिभावंत, अवलिया प्रतिभावंत म्हणजे गोनीदा हे जे नामाभिधान आहे ते त्यांच्या वाङ्मयीन श्रेष्ठत्वाचं एक द्योतक असलेलं आदरार्थी बहुवचन आहे आणि त्यांच्या अनुभव समृद्ध संस्कृती संपन्न अशा व्यक्तिमत्वाचंही ते स्पष्टीकरण आहे. आपण आज ज्या कादंबरीवर इथे चर्चा करतो आहे किंवा ज्या कादंबरीची वाङ्मयीन महात्मता, ज्या कादंबरीचं वाङ्मयीन मोठेपण जोखण्याचा आणि विश्लेषित करण्याचा प्रयत्न करतो आहे ती त्यांची कुणा एकाची भ्रमणगाथा 1957 म्हणजे त्यांच्या प्रारंभीच्या कालखंडामध्ये लेखनाच्या प्रसिद्ध झालेली ही कलाकृती, साहित्यकृती आहे. एका युवा साधकाने, एका तरुण साधकाने केलेली नर्मदेची परिक्रमा, नर्मदा नदीची परिक्रमा आणि त्याच्यामुळे नदीच्या प्रवाहासारखी, नर्मदेच्या खोलीसारखी, तिच्या प्रवाहासारखी वाहती, गतिमान आणि विशिष्ट कथात्मक आकृतिबंध नसलेली अशी ही अत्यंत प्रभावी अशा प्रकारची कलाकृती आहे कुणा एकाची भ्रमणगाथा. एक दीर्घ अशा प्रकारचा आत्मसंवाद आहे, स्वगत आहे. ते आपुलाची वाद आपणाशी म्हणजे खरं तर गोनीदांचं अवघं जीवन म्हणजे एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि एका जीवनसाधकाची ही नर्मदा परिक्रमा आहे. म्हणजे एक प्रकारे समाज आणि संस्कृतीचीच परिक्रमा त्याच्यामध्ये आपल्याला घडते. या लेखकाचं जे मूळ नाव आहे आत्माराम, या आत्मारामाच्या आत्मशोधाची, अध्यात्मशोधाची प्रवृत्ती त्याच्यामध्ये आपल्याला त्या युवकामध्ये, त्या प्रतिभावंतामध्ये अगदी तरुण वयापासून दिसते आणि म्हणून त्यांचं संपूर्ण साहित्य अशा प्रकारची ज्या समाज आणि संस्कृतीचं विविध रूप शोधण्यासाठी केलेला एक मोठा अशा प्रकारचा प्रयास आहे, प्रवास आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून हे जे व्यक्तिमत्वच आहे मुळात, म्हणजे चंद्रकांत बांदिवडेकरांनी त्यांचं वर्णन केलं आहे की भारतीय संस्कृतीशी पूर्णपणे समरस झालेला अंतरात्मा अशा प्रकारचं. पण ही संस्कृती निष्ठा जी आहे ती मानवतेच्या निष्ठेमध्ये परिवर्तित होते गोनीदांची. आपल्याला त्यांच्या कोणत्याही कलाकृतीप्रमाणे सुद्धा कुण्या एकाची भ्रमणगाथामध्ये ती दिसते. म्हणजे हे जे मन आहे लेखकाचं ते निखळ, निर्व्याज असं मानवतावादी मन आहे आणि ते आपल्याला प्रत्ययाला येतं. या कुणा एकाची भ्रमणगाथामध्ये ज्या स्त्री व्यक्तिरेखा आपल्याला दिसतात त्यांची अत्यंत करुणमय अशा प्रकारची चित्र जी गोनीदांनी रेखाटली आहे, त्यांच्या चित्रमय शैलीमध्ये रेखाटली आहे. त्यातून आपल्याला प्रत्यय येतं. स्त्री पुरुष संबंध आणि एकूणच मानवी नातेसंबंध, समाज आणि संस्कृती संबंध आणि व्यष्टी समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांच्यातला अनुबंधाचा जो व्यापक पोत आहे, जे महावस्त्र आहे, त्या महावस्त्राचे वेगवेगळे ताणेबाणे अत्यंत प्रभावी पद्धतीने आपल्या कादंबरी विश्वातून गोनीदा जेव्हा साकारतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की भारतीय साहित्याच्या क्षेत्रामध्ये जसं हिंदी साहित्यामध्ये प्रेमचंदांचं नाव आपण घेतो, बंगालीमध्ये आपण शरदचंद्र चट्टोपाध्यायांचं नाव घेतो, तसं आपल्याला, किंवा आपण कन्नड साहित्यामध्ये भैरप्पा, एस.एल. भैरप्पांचं नाव घेतो, तशा पद्धतीचं हे वाङ्मय विश्व आणि गोनीदांनी साकारलेलं आहे. आणि त्याचा एक सुंदर प्रत्यय आपल्याला कुणा एकाची भ्रमणगाथा त्याही याच्यामध्ये दिसतो. आधुनिक काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये जे वेगवेगळे लेखक आपण पाहतो जे समाज आणि संस्कृतीचे ताणेबाणे आपल्या साहित्यातून विणण्याचा प्रयत्न करतात आणि आपण त्या साहित्यकृतीचं सामाजिक दस्तऐवज म्हणून मोठेपण मान्य करतो. त्याच्यामध्ये सदानंद देशमुख असतील, कृष्णात खोत असतील,
मिलिंद बोकील असतील, रमेश इंगळे उतरातकर असतील, याही कादंबरीकारांच्या पार्श्वभूमीवर आपण गोनीदांचं वेगळेपण जर पाहिलं तर गोनीदांचं मोठेपण आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मर्ढेकरांनी काही वर्षांपूर्वी, अनेक वर्षांपूर्वी असं म्हटलं होतं की मराठी साहित्याच्या खुजेपणाचं आणि उथळपणाचं एक रहस्य काय आहे, तर कशात आहे, ते लेखकांच्या खुरट्या आणि पोकळ अनुभवविश्वामध्ये आहे. तर लेखकाचं व्यक्तित्व कसं समृद्ध असतं, संस्कृती संपन्न असतं, समाजातल्या विविध घटना प्रसंगांतून बोध घेऊन कसं ते उन्नत आणि व्यापक होत जातं, एक आदर्श उदाहरण आपल्याला गोनीदांमध्ये दिसतं. आणि विशेषतः त्यांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथा या साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की अंगभूत प्रतिभा, सखोल व्यासंग आणि समृद्ध अनुभव विश्व यांच्या त्रिवेणी संगमातून गोनीदांचं कादंबरी विश्व आणि कुणा एकाची भ्रमणगाथा ही वाङ्मय कृती, साहित्यकृती, कलाकृती साकारलेली आपल्याला दिसते. धन्यवाद.